कृष्णाच्या सोबत तुझा दोस्त आहे ना, सर्व गोपिका त्याला बोलतात, सर्व गवळणी त्याच्यासोबत बोलतात. पण बोबड्या तुला कोण बोलतं का रे? बोबड्या म्हणला आपल्या गलीबाल कोण बोलणारे, आपल्या गलीबाल कोण बोलणारे, आपल्याकडे आहेत तरी काय, आपल्याला कोण बोलणारे? पण ती म्हणली नाही ना, ऐक ना बोबड्या, तुझ्यासाठी ना एवढी सुंदर मुलगी आहे, एवढी सुंदर मुलगी आहे, पण ती मुलगी, त्या मुलीची एकच इच्छा आहे. ते म्हणले काय? जर तुला तिच्यासोबत लग्न करायचं असेल, मोठं झालं तिच्यासोबत लग्न करायचं असेल, तर तुला एक आमचं काम करावं लागेल. ते म्हणलं जर लग्न होत असलं ना, मी काही सुद्धा काम चालायला तयार आहे, फक्त मग काय व्हायला पाहिजे, नदन व्हायला पाहिजे. मग याचा नदन हो द्या, मग बघतो, मग लई लोक मला नाव ठुदा देणं, नदनच हो द्या म्हणला. नेमकं काय करायचंय? ते म्हणले काहीच नाही, कृष्णाच्या जे सर्वात आवडीचं आहे ते आम्हाला काय करतो, आणून दे. मग बोबल्या म्हणला कीर्तनाला सगळ्यात जास्त आवडते त्याची बासुरी. काय आवडते? बासुरी. मग त्यावेळेस सांगितलं त्याची बासुरी तू आम्हाला काय कर, आणून दे. बोबल्या म्हणला ते म्हणून पण बासुरी देणार, तू चोरून आणून दे. म्हणले ते चोराचा महाचोर आहे, त्याच्यापाशी मी चोरी करू शकतो का? ते सांगू नका. म्हणले अरे तू काही बी कर, तुला जर बायको पाहिजे असली. मग तेवढ्यामध्ये ते आले, कोण? बोबडी गवळण आले. ते म्हणले होय वर आणा आणि तात लागतं म्हण, असं म्हणले. ते म्हणला मग तू म्हणते म्हणले आणतो हुआ. म्हणजे जमलं जमलं म्हणल्याच्या नंतर हे गेला, आणि गेल्याच्या नंतर देवानं असं कमरेला खवलेली बासुरी पाहिली, आणि बासुरी पाहून बोबडे, आता देवाला सर्व कळतं, देव जाणता देवाला सर्व कळतं. म्हणजे बोबड्या अरे लयच माझ्यापाशी भिरका मारायला, नेमकं काय झालं? काहीच नाही कितना, तुम्ही बासुरी वाजून बघायची. ते म्हणले तिला माझ्याशिवाय कोणी वाजू शकत नाही. जर माझ्यासारखी बासुरी कोणी वाजवली असती तर राधेला या बासुरीची किंमत कराली नसती. ही बासुरी माझ्याशिवाय कोणी वाजवू शकत नाही बोबड्या, दुसरं काही सुद्धा मार, पण बासुरी फक्त मी मग कोणाला देऊ शकत नाही. बोबड्या म्हणला आता अवघडच देवा, तुला वाटतच नाही ना आमच्या लग्न व्हा, तुला वाटतच नाही आमचं चांगलं व्हा, दिली बासुरी तर काय होईल? कारण बोबड्याचं काय पोटात राहत नव्हतं. म्हणजे काय झालं, आले त्या गवळणी म्हणल्या तुझी जर बासुरी चोरून दिली तर त्या माहिती पोलगी बघणार येतात, आणि त्याच्या पशी बी एक तोतली पोलगी, मग म्हणणं काय होईल ना, दिलं बासुरी. मग असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणले तुला लग्न करायचे का? ते म्हणले हो करायचे. मग बासुरी नाही, मी तुला असं माझ्या जवळची वस्तू देतो, पण कोणाला सांगू नको. म्हणजे काय देतो? अशी जवळची देतो, फक्त त्याला एक म्हणायचं, देवाच्या जवळची वस्तू आहे, फक्त अशी उघडायची नाही, सगळ्यांनी मिळून बघायचं त्याला. ते म्हणले हो. मग भगवान श्रीकृष्णानं भगवान शिवशंकराचा धावा केला, आणि भोलेनाथाला प्रसन्न करून घेतलं. भोलेनाथ आले, आणि भोलेनाथाला सांगितलं भोले बाबा माझी एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझी ह्या गोपिकाची परीक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या गळ्यातला जो नाग आहे तो मला 5 मिनिटं द्या. भोलेनाथ म्हणले माझ्या गळ्यातला नाग कुठं मला सोडून जात नाही. शेषनागाकडे पाहिलं, म्हणले बघा भोलेनाथाने मी काय वेगळा नाही, जसं भोलेनाथाचं काम तसंच माझं बी काम करावं लागेल. नागाने इच्छा केली, भगवान भोलेनाथानं मला जर आज्ञा दिली तर मी काम करायला तयार आहे. भोलेनाथाच्या गळ्यातला सर्प घेतला, आणि त्याच्यावरती एक वस्त्र झाकलं. बोबड्याला म्हणले हे त्या गोपिकाला नेऊन दे, पुढं यायला नेऊन दे, त्याला सांग की कृष्णाच्या सर्वात आवडती वस्तू काय हे. बोबड्या म्हणल्या ती पण नव्हतं मला देतो, मी मुलून देईल ना, कसं नव्हतं त्याला तिथलं वाले वाद्य नदन तर नामच, पण मला माल तू काय घेऊ तू कसं फटफट बघून ते एवढं मोठं जन्म बघू बघू अवघड झालं का म्हणला. असं म्हणल्या कृष्णा म्हणल्या माझ्या मी सांगितलंय ना, त्या शेषनागाला सांगितलं. मग शेषनागाला वाचा फुटली. म्हणले बोबड्या अरे जसा तू कृष्णाचा बाल सखा आहे तसा मी महादेवाचा चला आहे, जसा तुझ्यासाठी भगवंत तसा माझ्यासाठी भगवंत ना, आपण दोघं एकाच पक्षातले, त्यामुळे मी तुला काय करणार नाही, फक्त मला ने तिकडं. आणि म्हणल्याच्या नंतर बोबड्या आला घेऊन, आणि बोबड्या घेऊन आल्याच्या नंतर बासुरी सारखा असा सर्प लांब झाला, आणि बासुरी सारखं घेऊन आल्याच्या नंतर बोबड्या म्हणला ऐका मी तू आता नदी आलो पण नदन दमलं पाहिजे बोलताय. मग गोवळणी म्हणल्या अरे तुला शब्द द्यालाय ना, तो 100% लग्न, पण बासुरीच आणली का नाही? त्या म्हणलं तुम्हाला बघायचं का आवाज येते का नाही? थांबा नुसतं हली तो बघा मला आवाज येते का नाही. नुसतं त्याने हात असा हलवला की साप होता माझा, कसा करायला लागला. ते म्हणजे बाई बासुरीतूनच हवा निघाली, कशातून? बासुरीतूनच हवा निघाली. मग बोबड्या म्हणला हे बघा म्या पण कोणाला कळू देऊ, आणि म्या गेलं असं कोणाला सांगू नका, आणि तुमच्या पाया पलतो बाहेर उगलू नका, घरात जाऊन उगला. घरात जा, आणि घरात सगळ्या गवळणी एका घरात या, दरवाजा लावा, खिडकी बी लावा, आणि मग सगळ्यांना बासुरी बघा. ते म्हणले कशामुळं? ते म्हणले बासुरी कृष्णाला सोडून राहू शकत नाही. जर तुम्ही बासुरी चोरलेलं काय आलं की भगवंताला लगेच कळलं की बासुरी कुठे, मग तुमचा काही फायदा होणार नाही. त्या म्हणल्या तसंच करू म्हणले. एक जणीनं घेतली बासुरी, ती म्हणली नाही बासुरी कशी अशी वाकडी तिकडी कशी आहे वाट असते नवीन येळूची म्हणले. तसंच मग जशी बासुरी घेतली आणि ती बोबडी गवळण ध्यानात ते ना
बोबडी गवळण म्हणली बदा बोलताय देवलई याला त्यो काही दुतलाच पुताना होईल ते काय होत नाही का आपलं लहान कोणती मोठा घाट दुतला काय पुताना होईल बघ काय होत नाही चाल म्हणजे जसं मदत नेलं आणि मदत नेल्याच्या नंतर असं टेबलवर ठेवली काय बासुरी आणि अशी टेबलवर ठेवल्याच्या नंतर त्या गवळणीचा एकच टपू बघा बोलताय दुतलाच पुताना होईल दुतलाच मला वाटा याच्यात बातोली तिथं घाली म्हणजे बासुरी नाही ग बस मग एक जण म्हणले दार लावून घ्या दार लावून मग दार लावून घ्यायला गेली ती बोबडी गवळण म्हणली अगं दाल तरी उडलं तो हा दुतलं काय आतलं तर भाता आवड काय होत नाही घ्या दार लावून मग दार लावलं की मग ती खिडकी पशी जाऊन बसली एक जण म्हणजे इकडे खिडकी लावली अगं खिडकी तरी लावती लय आवड होईल मलन या तंड त्याच्या नाताना आधी लावतो त्याचे तुला तो थिलोमणी आहे ते म्हणजे तू बस हा मला तर तुझा बी दबत पता म्हणले मला एक तर बोबला नवला बघितलाय म्हणजे बस काय बोल नको मग असं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मग एक जण म्हणली उघडू का ते म्हणजे सगळे आल्या का म्हणले सगळे आले म्हणजे उघडू का म्हणली उघड ही जशी उघडाई गेली तिचा एकच टपू बघा बोलताय तू त्याला होईल ते म्हणजे आता काय होत नाही ग बस जसं ते उघडायला गेले आणि जसं ते वस्त्र काढलं की सरपण धसकून गेलं आणि सगळ्या गवळणी पळायला लागल्या कोणी दरवाजाकडे पळायला लागलं कोणी खिडकीकडे पळायला लागलं पण जी बोबडी गवळण होती ती जागेत काहीच कोणाला वेळ लागलं ना मग एक जण म्हणली खिडकी म्हणले खिडकी बंदेल दरवाजा बंदेल थोडं बंदेल आणि मग सगळे आडत असताना एक जणीनं गडबडी दरवाजा उघडला तर बाहेर माझा भगवंत उभा होता आणि बोबड्या सुद्धा उभा होता बोबड्या म्हणला काय झालं म्हणलं आता म्हणली बोबड्या आणि तू आम्हाला घुमवलं बोबड्यानं सांगितलं हे बघा माझ्या देवाला जो शरण येईल त्याला आम्ही जीव जाईपर्यंत मदत करतो पण माझ्या भगवंताच्या जो विरोधात येईल त्याला आम्ही कधीच मदत करू शकत नाही अरे जीव गेला तरी चालन पण देवाचा विरोध आम्ही कधी पत्करू शकत नाही अशा अनेक कोड्या केल्या आणि एक गवळण म्हणली कृष्णा अरे एवढ्या कोड्या करतो एकदा माझ्या घरी येऊन बघ आणि भगवंत तिच्या घरी गेले म्हणले हे बघ मी एक तो कोणाच्या नादी लागत नाही तुला सारखं म्हणते ना तुझ्या नाकाव पोटून सांगतो की आज तुझ्याच घरी चोरी आणि तिच्या घरी गेले तिच्या घरी चोरी केली आणि तिच्या घरी चोरी केल्याच्या नंतर सांगितलं आता तुला मात्र काय करतो मी पकडणारे आणि भगवंतानं पकडलं पण भगवंतानं हाताला लोणी लावलं आणि हाताला लोणी लावल्याच्या नंतर तिने हाताला धरलं आणि निघून गेली बघा आणि जशी यशोदे मातेकडे त्या भगवंताला नेऊ लागली आणि भगवंताला नेत असताना भगवंतानं सांगितलं मावची अगले हात दुखायला जायचा इकडे हातात धरलं इकडे हातात धर म्हणल्याच्या नंतर इकडे हातात धरलं आणि इकडे हातात नेल्याच्या नंतर यशोदेकडे नेलं आणि यशोदेकडे नेल्याच्या नंतर ऐका बरं आपल्याकडे जर पुरावा असला तर आपण भांडायला भेट नाही मग ती जी गवळण होती तिच्याकडे पुरावा तिला काय वाटलं कृष्णा कोणाच्या हातात आहे माझ्या हातात आहे आणि मग ती यशोदेला म्हणली यशोदे आता भांडणात काय दमन बोलायचं म्हणताय तेवढं जोरात बोलावं लागेल ना यशोदा मग म्हणली काय झालं का काऊन आडायला लागली बघ ती म्हणली काय बघ माझ्या हातात काय ती म्हणली तूच बघ हातात काय बघ ती म्हणली तूच बघ ना ती म्हणली तुला काय म्हणले होते म्हणली काय म्हणले होते तुझ्या कृष्णाला हाताला धरून आणि बघ माझ्या हातात काय यशोदा म्हणली तूच बघ काय आणि ज्या वेळेस तिनं पाहिलं स्वतःचा नवराच हातात होता कोण होता स्वतःचा नवरा हातात होता मग ती नवऱ्याला म्हणली बाय तुम्ही कधी आले आणि तुम्ही माझ्या हातात कधी बसून आले ते म्हणला जसं लग्न झालं तसं तुझ्याच हातात आहे दुसऱ्या हातात आहे म्हणला दुसरं काय मला सुधरतच नाही